येस, अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केली आहे? ओके. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ स्टँडर्ड फिफ्थ. ओके, स्टँडर्ड फिफ्थ पासून आपण सुरुवात करणार आहोत. सो सिक्स स्टँडर्ड द फोर्सेस. See your lesson number 10, this one. This one we are going to start. Force and its types. What you have to do, make some notes. Like जेवढं तुम्हाला ऑरेंज बॉक्स मध्ये दिसतंय ना, हायलाइट केलेलं, some highlighted is there, something is highlighted. Okay, that you have to write down. Orange, mostly the orange box. Yes, ते लिहायचं आहे तुम्हाला. And I am going to check your books. If you have written, then only I am going to start with the lecture. Then only I am going to teach you that lesson. Okay, start writing, and after completing, let me know in the chat box. Till then, fifth standard, out your books, we will start with our lesson. चला, lesson number 16 आपण start करणार आहोत. As I have already told you that some of the lessons are from geography. Yes, so your lesson number 16, water. Can you recall what happens when a spoonful of sugar, sawdust and soil are yes, Antara, any problem? यस टीचर, काय करायचं ते? जेवढं हायलाइट केलेलं आहे ना या लेसन मध्ये, हे बघ, हे ऑरेंज बॉक्स मध्ये लिहिलेले आहेत ना, ते डेफिनेशन आहेत. मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ते लिहायचे आहेत तुम्हाला. ऑरेंज बॉक्स समजलंय? मधले. समजलं अंतरा? ओके, स्टार्ट रायटिंग. Okay, sorry. Yes, so fifth standard, tell me what happens when a spoonful of sugar, sawdust and a soil are added to glass of water. जर आपण साखर पाण्यात टाकली चमचाभर तर काय होईल? Yes, it will get dissolved or not? Yes, Tanmay? Dissolve. Dissolve. With Yes. And what about soil? Soil dissolve होईल का? no. No. And what about sawdust? लाकडाचा भुसा? No. It will dissolve? No. Okay. Then which are the three states of water? पाण्याच्या तीन अवस्था कोणत्या आहेत? Which are the three states of water? Karnika is not Solid here, right? ice, Yes. solid ice liquid. Solid is ice, right? Liquid is our water and gas is vapor. Yes. Okay. These are the three states of water. Now, what is done to make drinking water clean and safe? आपलं ड्रिंकिंग वॉटर क्लीन आणि सेफ करण्यासाठी आपण काय काय करतो? Boil. बॉइलिंग, अजून त्या पाण्याला घालतो. येस, फिल्टरिंग. ओनली तन्मय इज आन्सरिंग. व्हॉट अबाउट अदर्स? We can filter, we can boil it, okay, and we can also use some disinfectant.
काही क्लोरीन सारखे डिसइन्फेक्टंट सुद्धा यूज करतात ना पाणी स्वच्छ करण्यासाठी. येस. नाव पोल्युशन ऑफ वॉटर. While it is raining, collect some of the rainwater directly in a clean container placed in the open. Also collect some of the rainwater that is flowing over the ground. Observe and compare the two. What difference do you see? What is the reason for that? आता मला सांगा, पाऊस पडत असताना दोन क्लीन कंटेनर घ्यायचे आहेत आपण आणि पाऊस पडत असताना डायरेक्टली पडणारा पाऊस त्या एका कंटेनर मध्ये घ्यायचा आहे आणि दुसऱ्या कंटेनर मध्ये जमिनीवरून जे पाणी वाहत चाललंय ना ते घ्यायचं आहे. काय बदल दिसेल तुम्हाला दोन्ही पाण्यांमध्ये? काय फरक दिसेल सांगा मला. अनिकेत सांग. पावसाचं पडणारं पाणी जे आपण उचललंय, जे भरलेलं आहे त्या कंटेनर मध्ये, ते कसं असेल? खराब. नो. तन्मय. Clean. And what about that water? That will be dirty. Right? जे पावसाचं पाणी डायरेक्टली पावसाचे थेंब आपण उचलले आहेत ते काय असणार आहे? क्लीन असणार आहे. जे डायरेक्टली थेंब आपण जमा केलेत कंटेनर मध्ये ते पाणी क्लीन असेल. बट that we have taken in that taken from that flowing water will be dirty, right? असं का झालं? ते पाणी पण पावसाचंच पडलेलं होतं ना, मग पण ते खराब का झालं सांगा? त्यामध्ये माती मिक्स झाली. येस. जमिनीवरचे असणारे जे पोल्युटंट होते, माती वगैरे, माती, खडी किंवा वेगवेगळे पदार्थ ते त्यामध्ये मिक्स झाले आणि म्हणून ते पाणी अशुद्ध झालं. ओके. Okay, so when other substances get mixed with water, it becomes impure. मग या ऍक्टिव्हिटी वरून आपण काय शिकलो की जेव्हा पाण्यात दुसरे वेगळे पदार्थ, इतर पदार्थ मिसळतात तेव्हा आपलं पाणी काय होतं? इम्प्युअर होतं, अशुद्ध होतं. ओके. Some of these substances float in the water, so the water looks unclean or muddy. त्याच्यातले काही पदार्थ पाण्यात तरंगतात. जसं आपण माती पाण्यात मिक्स केली की मातीतले काही पदार्थ काय करतात? पाण्यात तरंगत राहतात. त्यामुळे हे पाणी आपल्याला कसं दिसतं? अस्वच्छ आणि गढूळ दिसतं. ओके. अनक्लीन अँड मडी. Some substances dissolve in the water and we cannot see them. काही पदार्थ पाण्यात विरघळून जातात आणि आपल्या डोळ्यांना दिसेनासे होतात. If the substances that have got mixed with the water are harmful for living things, we say that the water has become polluted. मग असे पदार्थ पाण्यात मिसळले जे पदार्थ लिव्हिंग थिंग साठी, सजीवांसाठी अपायकारक असतात, तर ते पाणी प्रदूषित आहे, ते पाणी पोल्युटेड झालं आहे असं आपण म्हणतो. Rivers, lakes are our source of water. How does their water get polluted? मग आपल्याला पाणी कुठून मिळतं? नद्या, सरोवरे इथून मिळतं की नाही? मग ते प्रदूषित कसे होतात? नदीमधलं, सरोवरातलं, तळ्यातलं पाणी कसं खराब होतं? पोल्युटेड कसं होतं सांगा? मॅनमेड ऍक्टिव्हिटी मधून होतं. आपणच काही पदार्थ किंवा काही गोष्टी, जसं नदीच्या पाण्यात कपडे धुणे, भांडी घासणे, त्यानंतर जनावरांची आंघोळ करणे, काही कंपन्या या नदीच्या ठिकाणी असतात,
मग त्यांचे जे बाय प्रोडक्ट्स निघतात त्याच्यातून निघणारे केमिकल्स नदीच्या पाण्यात मिसळतात. यामुळे काय होतं, हे पाणी पोल्युटेड होतं, प्रदूषित होतं. ओके, समजलं इथपर्यंत? हॅव यू अंडरस्टूड टिल हियर? ओके, नेक्स्ट सी, पोल्युशन झालेलं आहे पाणी, बघा किती खराब दिसतंय. डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर, आपल्या घरातून सुद्धा वेस्ट वॉटर निघतं, आपल्या टॉयलेट मधून, बाथरूम मधून, वॉश बेसिन मधून सांडपाणी निघतं. मग त्याचं डिस्पोजल कसं केलं पाहिजे बघा, त्याची विल्हेवाट कशी लावायला हवी. The wastewater of a city or town is collected and let into a water body at a convenient location. शहराचं किंवा गावाचं जे वेस्ट वॉटर असतं, सांडपाणी असतं, ते एकत्र करतात आणि सोयीच्या ठिकाणी मोठ्या जलसाठ्यात सोडून देतात. The wastewater from residential buildings as well as from factories and industries contain many kinds of impurities. मग राहत्या इमारती, उद्योग, कारखाने यातून निघणारे जे वेस्ट वॉटर आहे, जे सांडपाणी आहे, त्यामध्ये खूप प्रकारचे इम्प्युरिटीज, खूप प्रकारच्या अशुद्धी देखील असतात. Some of these dissolve in the water while some do not. मग याच्यापैकी काही विरघळल्या जातात तर काही न विरघळता तशाच असतात. अ पोल्युटेड वॉटर बॉडी, इथे बघू शकता तुम्ही, पाणी आहे पण त्याला प्रदूषित केलं गेलेलं आहे, पोल्युटेड केलं गेलं आहे. सिवेज वॉटर कॅन कॅरी मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट स्प्रेड डिझीजेस, बघा जे मैला पाणी असतं त्यामध्ये रोग पसरवणारे मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव सुद्धा असू शकतात. वेस्ट वॉटर फ्रॉम इंडस्ट्रीज is more likely to contain poisonous substances. तर कारखान्यातून निघणारं जे सांडपाणी असतं त्याच्यामध्ये विषारी पदार्थ असण्याची देखील शक्यता आहे. If all this waste water is let into water bodies as it is, the water bodies become polluted and that is dangerous. मग हे कारखान्यातून निघणारे केमिकल युक्त असे पाणी, असे पदार्थ जर पाण्यामध्ये तसेच सोडून दिले, त्याच्यावर काहीच ट्रीटमेंट न करता पाणी जर ते सोडून दिले जसेच्या तसे, तर हे आपलं पाणी प्रदूषित होतं आणि ते आपल्यासाठी खूप डेंजरस असतं, खूप घातक ठरू शकतं. Such water cannot be used for drinking or for any other purposes. मग ते पाणी आपण पिण्यासाठी तर नाहीच वापरू शकत, पण दुसऱ्या कुठल्याही कामासाठी आपण ते वापरू शकत नाही. That is why it is compulsory for factory owners to treat the water before letting it out. म्हणून जे काही सांडपाणी आहे कारखान्यातून निघणारं, त्यावर प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडावं अशी सक्ती कारखान्यांवर सरकारने केलेली आहे. Similarly, sewage and other wastewater of towns and cities is processed for purification before letting it into a water body. This helps to prevent pollution of water. तसंच गावांमधून निघणारं सांडपाणी, मैला पाणी हे सुद्धा जलस्रोतांमध्ये सोडण्या अगोदर त्याचं शुद्धीकरण केलं जातं, त्याला प्युरिफाय केलं जातं आणि त्यानंतर त्यामुळे काय होतं, आपण आपल्या होणाऱ्या पाण्याचं प्रदूषण टाळू शकतो. ओके, फ्लोईंग वॉटर ऑफ रिव्हर गेट प्युरिफाईड टू सम एक्सटेंट बाय नॅचरल प्रोसेसेस ऑल्सो. नदीचं पाणी वाहत असतं, त्यामुळे नॅचरल प्रोसेसने सुद्धा ते प्युरिफाय होत असतं, नैसर्गिकरित्या सुद्धा त्याचं शुद्धीकरण होत असतं. बिफोर वॉटर इज सप्लाइड टू अ टाउन और सिटी इट इज प्युरिफाईड. आपल्याला जेव्हा पाणी येतं ना नळातून, त्या अगोदर ते पाणी पावसाचं पडलेलं पाणी जसंच्या तसं आपल्याला येत नाही, तर त्याचं सुद्धा शुद्धीकरण केलेलं असतं, ते सुद्धा प्युरिफाय केलं जातं. ओके, अंडरस्टूड टिल हियर? Sixth standard completed. Okay. Now, do you know, if large quantities of impurities get mixed with river water, the natural process of purification cannot keep pace. The proportion of oxygen dissolved in the water is reduced and this is a threat to the aquatic living things. बघा, नदीमध्ये जर जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्या गेल्या, इम्प्युरिटीज मिसळल्या गेल्या, तर शुद्धीकरणाची जी नॅचरल प्रोसेस आहे, जी नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती कमी होते आणि पाण्यात विरघळलेलं ऑक्सिजन आहे ते कमी होतं. त्यामुळे पाण्यात राहणारे जीव जसं मासे, बेडूक, कासव यांना सुद्धा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
ओके. प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, पाण्याचं शुद्धीकरण. टेक अ प्लास्टिक बॉटल, tie a clean piece of cloth over its mouth. Cut off the base of the bottle. Hold the bottle upside down. Pour some powdered coal into water. Then add fine sand and lastly coarse sand to make 3 different layers inside the bottle as shown in the diagram. बघा काय करायचं आहे आपल्याला. एक बॉटल घ्यायची आहे, प्लास्टिकची बॉटल, आणि तिच्या तोंडावर एक स्वच्छ कापडाचा तुकडा बांधायचा आहे आणि तिचा जो खालचा बेस आहे तो कापून टाकायचा आहे. आता बाटली उलटी करायची आहे आणि त्याच्यात कोळशाची पूड, त्यानंतर बारीक वाळू आणि जाड वाळू इथे आपल्याला डायग्राम मध्ये दाखवलेत ना त्याच्याप्रमाणे ठेवायचे आहेत. अ सिंपल मेथड फॉर फिल्टरिंग वॉटर. ही काय आहे, आपली एक साधी सुधी पद्धत आहे ज्याच्याने जलशुद्धीकरण होऊ शकतं. बघा. Place the bottle at its lower cut off portion as shown in the figure. Now pour some muddy water containing some rubbish slowly into this bottle. मग आता इथे फिगर मध्ये दाखवलं तशी बॉटल आपण कापलेली ना, तो कापलेला पार्ट उलटा करून ह्याच्यात टाकायचा आहे. मग त्याच्याने काय होणार बघा. आणि नंतर काय करायचं आहे, एक्सपेरिमेंट साठी थोडस कचरा असलेलं गढूळ पाणी घ्यायचं आहे आणि ते बाटलीत वरून हळूहळू सोडायचं आहे इथे दाखवल्याप्रमाणे. Observe the water that flows into the base of the bottle. It appears clean. Of course, you have learned that there could be a microorganism in it. बाटलीच्या कापलेल्या भागात जे पाणी पडतंय ते ऑब्झर्व केलं तर ते काय दिसेल आपल्याला, स्वच्छ दिसते. त्यामध्ये सूक्ष्मजीव असू शकतात, मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतात, कारण मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. पण फिल्टरेशनने काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम मरत नसले तरी पाणी काय दिसतं आपल्याला, स्वच्छ दिसतं, शुद्ध दिसतं. ओके. नेक्स्ट, वॉटर वर्क्स. हे जलशुद्धीकरण केंद्र आहे. केंद्राबद्दल आपल्याला माहिती आहे बघा. विजिट द नियरेस्ट वॉटर वर्क्स अलॉंग विथ युअर टीचर. आपल्या जवळ असणाऱ्या एखाद्या जलशुद्धीकरण केंद्राला तुमच्या शिक्षकांसोबत भेट द्यायची आहे. Obtain permission to interview an official there to learn about the purification process. आणि तिथे अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांची मुलाखत घ्यायची आहे. You may ask the following question. तुम्ही त्यांना कोणते प्रश्न विचारू शकता. What source of water is used for the public water supply system? सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी कुठून पाणी आणलं जातं. How many liter of water are purified every day? रोज किती लिटर पाण्याचं शुद्धीकरण इथे तुमच्या इथे केलं जातं. In what order are these processes carried out? ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्या कशा कशा केल्या जातात. In what order what is done to rid of the water of bad smell. आणि पाण्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्ही काय करता, हे सगळं तुम्ही त्यांना विचारायचं आहे. ओके. Do you know, while traveling we often buy bottled drinking water. The bottles are available at places like bus stand and railway station. Read the information about the water given on the bottle and tell others about it too. बघा, प्रवासात आपण नेहमी बाटलीतलं पाणी विकत घेऊन पितो. मग रेल्वे, बस स्टेशन अशा अनेक ठिकाणी पाण्याच्या बाटल्या विकत मिळतात. पण बाटलीवर कोणती माहिती आहे ती नीट वाचा आणि इतरांना देखील सांगा. The date of bottling and the period for which the water can be safely used is written on the bottle. मग बाटलीत पाणी कधी भरलंय आणि ते भरलेलं पाणी कधीपर्यंत तुम्ही वापरू शकता ह्याच्या तारखा तिथे छापलेल्या असतात, त्या पाहायच्या आहेत. इट इज इम्पॉर्टंट टू रीड दिस इन्फॉर्मेशन वेन बाईंग अ बॉटल. मग जेव्हा तुम्ही ही बाटली विकत घेताय तेव्हा पाणी विकत घेताना ही माहिती तुम्ही खूप काटेकोरपणे पाहिली पाहिजे. ती खूप महत्वाची आहे. Once you have opened it, the water should not be kept for very long. आणि जेव्हा तुम्ही ती बाटली उघडता तेव्हा ते लवकरात लवकर संपून जाईल अशीच काळजी घ्यायची आहे. ते जास्त वेळ ठेवायचं नाही. The empty bottle must be crushed and thrown into garbage bin so that it cannot be reused. जी तुमची पाणी संपलेली बाटली आहे तिला चुरगळून कचरापेटीत टाकायची आहे, जेणेकरून कोणीही तिचा दुरुपयोग करणार नाही, परत ती बाटली साध्या पाण्याने भरून कोणाला विकणार नाही. ओके. Understood till here? तन्मय, अनिकेत, साची, आदित्य,
Arya, sorry. Have you understood till here? Okay. So now what you have to do? This box. The first box, the three statements you have to write. हा बॉक्स दिसतोय इथे दोन बॉक्स आहेत. फर्स्ट बॉक्स मधला पार्ट आपला कंप्लीट झाला आहे आज. त्यामुळे ते तिन्ही स्टेटमेंट तुम्हाला लिहायचे आहेत. अँड आफ्टर कम्प्लिटिंग पे अटेन्शन टू द 6th स्टँडर्ड. फोर्सेस अँड टाइप्स ऑफ फोर्सेस शिकवतोय आपण सायन्सचे. ते तुम्हाला बघा तिथे लक्ष द्यायचं आहे हे कंप्लीट झाल्यावर. अँड आय एम गोइंग टू चेक युअर बुक्स. ओके. 5th स्टँडर्ड समजलंय काय करायचं आहे. इथे तुम्हाला 2 बॉक्सेस दिलेले आहेत. फर्स्ट बॉक्सचा पार्ट आपला आज कंप्लीट झाला आहे. ते पूर्ण 3 स्टेटमेंट तुम्हाला लिहून काढायचे आहेत. ओके. तन्मय, अनिकेत, साची, आर्या, have you understood? Yes? Okay. Okay. Start writing and after completing let me know in the chat box and pay attention the forces and types of forces. You can also answer if you know the answers. Okay. Then 6th स्टँडर्ड बुक शो करा. 6th स्टँडर्ड कोण कोण आहे? रेज युअर हँड. रेज युअर हँड. 6th स्टँडर्ड हँड रेज करा. प्रमिता, अंतरा. ओके. जय, भावेश, राइट. प्रमिता, आदेश, अंतरा. यस टीचर. लिहून झालाय का? नो टीचर. ओके. प्रमिता, शो मी योर बुक. ओके, गुड. आदेश, आदेश, शो मी योर बुक. ओके. जय, जय, शो मी योर बुक. ओके. टीचर करीना पण आहे. अनिकेत, व्हॉट हॅपन? अनिकेत. टीचर हा टीचर तुम्ही लिवायला सांगला होता तो हा तो थांब थांब मला थांब थांब. पेज नंबर 81 वरचा या बॉक्स मधल्या सगळ्या स्टेटमेंट. 2 बॉक्स आहेत ना. फर्स्ट बॉक्स मधल्या स्टेटमेंट लिहायचे. समजलं अनिकेत? येस. यस. Okay, start writing. Okay, 6th standard we are going to start with your lesson number 10. 10, sorry. Force and types of forces. बल आणि त्याचे प्रकार. सी, इथे तो मुलगा बोट चालवत आहे. त्यानंतर एक स्पॉन्ज आहे त्याच्यावर देखील बोट लावलं जात आहे. ओके. रोलिंग चालू आहे. बॉलला किक मारली जात आहे. बैल ओझं वाहून नेत आहेत. या सगळ्यामध्ये काय केलं जात आहे सांगा मला. व्हॉट इज गोइंग ओव्हर देअर? सांगू शकाल का तुम्ही? बघा, तुमच्याकडे बुक्स आहेत ना. फर्स्ट पिक्चर मध्ये काय होत आहे? मुलगा
वल्ल्याने बोट पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. जर त्याने वल्ले मारलेच नाही तर बोट पुढे जाणार का? नो. बैलगाडी आहे, बैलगाडीत ओझ भरलेलं आहे, मग ती बैलगाडी पुढे जाण्यासाठी कोण जोर लावत आहे? हु आर अप्लाइंग फोर्स ओव्हर देअर? बैल. अँड वेन वी आर प्लेइंग फुटबॉल, फुटबॉल खेळताना आपल्या बैलाला बुलक म्हणतात और ऑक्स. जेव्हा आपण फुटबॉलला फोर्स अप्लाय करतो तेव्हाच आपला बॉल पुढे जाणार की नाही? येस. आता हा मुलगा जो चाक चालवत आहे त्याच्या हातात काठी आहे, त्याने ती काठी कशासाठी घेतली आहे? जर त्याने काठी लावली नाही तर चाक पुढे जाईल का? नो. ओके, सो when we see the football coming in our direction towards the goal, we apply force. आपल्या दिशेने जेव्हा फुटबॉल येतो, फुटबॉल खेळला आहात का तुम्ही? काय होतं त्यामध्ये? पास केला जातो. फुटबॉल एकमेकांकडे, आपल्या टीम मेंबरकडे पास केला जातो आणि त्यानंतर आपण गोल करण्यासाठी आपण गोलकीच्या इथे तो मारतो, बरोबर? मग त्यावेळी काय होतं, जेव्हा आपल्याकडे फुटबॉल येतो आणि आपल्याला गोल करायचा आहे, मग आपण तो गोलाच्या दिशेने ढकलण्यासाठी काय करतो? फोर्स अप्लाय करतो. वी अप्लाय फोर्स ओव्हर देअर. आपण तिथे बल लावतो. In day-to-day life, we do many actions such as lifting, pulling, riding a bicycle, and stopping it at times, pushing a load, squeezing or bending something, and driving vehicles. It is necessary to apply force for doing all these actions. Force is applied to an object to pull it or push it in any manner. बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या आपल्या जीवनामध्ये आपण एखादी वस्तू उचलत असतो, ओढत असतो, सायकल चालवतो आणि तिला वेळ आल्यावर थांबवतो, ओझं ढकलतो, कपडे पिळतो, एखादी वस्तू वाकवतो, गाडी चालवतो, या सगळ्या वेगवेगळे ऍक्शन्स आपण करत असतो, बरोबर? मग तेव्हा या ऍक्शन करण्यासाठी आपल्याला एक काहीतरी करावं लागतं ना, त्याला आपण काय म्हणतो? जोर लावतो ना आपण एखादी ऍक्शन करण्यासाठी, त्या जोरालाच आपण फोर्स म्हणायचा आहे. त्या जोरालाच आपण बल म्हणतो की मग कोणतीही वस्तू ढकलण्यासाठी किंवा ओढण्यासाठी आपण जो जोर लावतो त्याला आपण बल असं म्हणतो. वेन वी अप्लाय फोर्स, when we push something or pull something, we apply a force. Okay, no object changes its position on its own. Force is required to move an object. Force is used to change the direction of an object in motion or to stop it. कोणतीही वस्तू आपणहून स्वतःची जागा बदलत नाही. ती वस्तू आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्यासाठी फोर्स लावावा लागतो, बल लावावा लागतो. आणि त्यामध्ये एखादी वस्तू जर मोशन मध्ये असेल, गतीमध्ये असेल, जसं की कार, मग त्या वस्तूची दिशा बदलण्यासाठी सुद्धा आपल्याला आणि तिला थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला फोर्स लावावा लागतो, बल लावावा लागतो. ओके, समजलं इथपर्यंत? व्हॉट इज फोर्स? येस, फोर्स म्हणजे काय, बल म्हणजे काय, समजलंय का सगळ्यांना? ओके, चला. Can you tell what happens when you hold the two ends of the spring and pull them apart? What happens when a blacksmith hammers a red hot piece of iron? बघा, आपण जेव्हा एखादी स्प्रिंग आपल्या हातात घेऊन ताणतो तेव्हा आपल्याला काय दिसतं? सांगा, काय होतं आपण ती स्प्रिंग हातात घेऊन? येस, चेंज द शेप. लोहार आपला तापून लाल झालेला हातोडा जेव्हा लोखंडी वस्तूवर मारतो तेव्हा काय होतं? त्याला वस्तूचा आकार जसा पाहिजे तसा देता येतो की नाही? येस. What blacksmith do? He can give that whatever shape he want of whatever shape he want to give that object, he can give. Yes. So force is necessary to change the shape of an object. मग कोणत्याही ऑब्जेक्टचा शेप बदलण्यासाठी, कोणत्याही वस्तूचा आकार बदलण्यासाठी फोर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. फोर्स इज नेसेसरी. कोणत्याही वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. ओके.
नेक्स्ट, टाइप्स ऑफ फोर्सेस. मग आता या फोर्सचे काही प्रकार आहेत, बलाचे प्रकार आहेत. कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट आहे मस्क्युलर फोर्स, म्हणजे स्नायू बल. In all the actions shown in picture 10.1, the movements take place with the help of the bones and muscles in the body. The person in the picture alongside is lifting the weight by using muscular force. बघा, आपण 10.1 मध्ये जेवढ्या ऍक्टिव्हिटी पाहिल्या त्या सगळ्यांमध्ये काय केलं जात आहे, शरीराच्या हाडांचा आणि स्नायूंचा वापर करूनच फोर्स लावला जात आहे, बरोबर. आणि इथे या पिक्चर मध्ये सुद्धा हा माणूस काय करत आहे, वजन उचलत आहे. आणि ते वजन उचलण्यासाठी तो कोणत्या बलाचा वापर करत आहे, स्नायू बलाचा, मस्क्युलर फोर्सचा वापर करत आहे. म्हणून द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. स्नायूच्या सहाय्याने जे बल लावले जाते त्याला स्नायू बल असं म्हणतात. ओके, आपल्या मसल्सच्या सहाय्याने आपण जे बल लावतो त्याला मस्क्युलर फोर्स, स्नायू बल असं म्हटलं जातं. ओके, तन्मय हॅज कम्प्लीटेड. ओके तन्मय, पे अटेन्शन ओव्हर हियर. अनिकेत ऑल्सो. ओके, चला समजलं तुम्हाला मस्क्युलर फोर्स, स्नायू बल म्हणजे काय. येस, ओके. मग आता सांगा, तुम्हाला जर मोठा डब्बा आईने उतरवायला सांगितला तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणता बल लावावा लागेल. विच फोर्स यू हॅव टू अप्लाय. चॅट बॉक्स मध्ये लिहा. नो वन विल पुट ऑन द माइक. मस्क्युलर फोर्स, गुड, स्नायू बल. नेक्स्ट, आता सांगा मला, फॉर विच टास्क इन युअर डे टू डे लाईफ डू यू यूज मस्क्युलर फोर्स. तुमचं हे स्नायू बल तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही कोणकोणत्या गोष्टी मध्ये वापरता, कोणकोणती कामे करण्यासाठी वापरता सांगा. कोण सांगणार. रेज युअर हँड और राइट इट इन अ चॅट बॉक्स. राइट युअर नेम इन द चॅट बॉक्स. मस्क्युलर फोर्स आपण कुठे कुठे लावतो सांगा पटकन. रोज आपण काय काय करतो. वस्तू ढकलतो, ओढतो, एखादी एक लिंबू पिळणे, त्यानंतर कपडे पिळणे. ओके, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही मस्क्युलर फोर्स लावता ना. येस अनुज. जड वस्तू उचलण्यासाठी. गुड. नेक्स्ट इज मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्स म्हणजे मशीन्स. पहा, यांत्रिक बल ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. We use different machines for doing many tasks. Muscular force is used for running some machines. Some machines are run by using electricity or fuel. Machines like the latter are called automatic machines because a mechanical force is used here. For example, sewing machine, electric pump, washing machine, mixer, etc. Make a list of other such machine. आपण रोज वापरत असणारा मिक्सर, वॉशिंग मशीन, ह्या सगळ्या काय आहेत, मशीन्स आहेत. दे आर मशीन्स, राईट. मग या मशीन्स मध्ये जो फोर्स वापरला जातो, अनेक कामं करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मशीन्सचा वापर करतो की नाही. मग काही मशीन्स चालवण्यासाठी आपल्याला मस्क्युलर फोर्सचा वापर करावा लागतो. पण काही मशीन्स काय करतात, इलेक्ट्रिसिटी आणि फ्युएलवर चालतात, वीज किंवा इंधनावर चालतात. यांना आपण काय म्हणतो, ऑटोमॅटिक मशीन्स म्हणजे स्वयंचलित मशीन म्हणतो. मग आता काहीवर मेकॅनिकल फोर्स यूज केला जातो. मग त्या कोणकोणत्या आहेत, स्विंग मशीन, आपली शिलाई मशीन, त्यानंतर इलेक्ट्रिक पंप, विद्युत पंप, वॉशिंग मशीन, कपडे धुण्याची मशीन, मिक्सर. ओके, हे सगळे काय आहे, मेकॅनिकल फोर्स वापरणारे मशीन आहेत. द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ अ मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. यंत्रामार्फत जे बल लावलं जातं त्याला यांत्रिक बल म्हणतात. The force applied by a machine is called a mechanical force. Okay, मेकॅनिकल फोर्स समजलाय, मशीन कडून लावला जाणारा फोर्स, यंत्रांमार्फत लावला जाणारा बल. ओके, चला नेक्स्ट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वीय बल. बघा, if an object is thrown upward by applying force, it reaches a certain height and comes down again. Why is this so? जर आपण क्रिकेट खेळतो आणि आपण बॉल खूप जोर लावून वर फेकला तर तो थोड्या उंचीवर जातो पण लगेच परत खाली येतो, असं का होतं? वाय डू फ्रुट्स ऑन ट्रीज फॉल टू द ग्राउंड?
झाडावरची फळं खालीच का पडतात, वरती आकाशात का नाही उडत? द अर्थ पुल्स ऑल द ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इटसेल्फ. असं का होतं? कारण पृथ्वीकडे एक असं बल आहे ज्याच्यामुळे पृथ्वी या सगळ्या वस्तूंना स्वतःकडे खेचून घेते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात त्याला. गुरुत्वीय बल. पृथ्वीकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वीय बल आहे, म्हणूनच आपण पृथ्वीवर टिकून आहोत. नाहीतर आपण पण गॅसच्या फुग्यासारखे मध्ये मध्ये उडत राहिलो असतो. जर आपल्या पृथ्वीकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसतं, गुरुत्वीय बल नसतं, तर आपल्याला आपले पाय टेकवता आले नसते, आपण सुद्धा उडत राहिलो असतो, तरंगत राहिलो असतो. The force applied by the earth to pull object towards itself is called gravitational force. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचून घेते त्या बलाला गुरुत्वीय बल असं म्हणतात. ओके, understood about the gravitational force then? Yes? Okay. In the past, Sir Isaac Newton discovered gravitation in the 17th century. The Earth's gravitational force acts in a direction opposite to that of an object moving upward. Hence, the speed of that object goes on decreasing till in the end it becomes zero. Then the object starts falling down instead of going up any further. While falling, its speed goes on increasing all the time due to gravitational force. बघा, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावलेला आहे? सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावलेला आहे. पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पृथ्वीचं जे गुरुत्व बल आहे, ते नेहमी वर जाणाऱ्या वस्तूंना विरुद्ध दिशेने ऍक्ट करत असतं. त्यामुळे काय होतं, वर फेकलेल्या वस्तूची जी मोशन आहे, जी गती आहे, ती कमी कमी होत जाते आणि ती शेवटी काय होते, झिरो होते, शून्य होते. मग ती वस्तू आणखी वर जाऊ शकत नाही, ती आणखी वर न जाता खाली खाली यायला लागते आणि खाली पडताना तिची जी मोशन आहे, तिची जी गती आहे, ती एकदम, तिचा जो स्पीड आहे तो एकदम वाढलेला असतो. आणि तो का वाढत जातो? बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड बाय द अर्थ. पृथ्वीने लावलेल्या गुरुत्वीय बलामुळे तिची गती वाढत जाते. ओके, अंडरस्टूड? Understood till here? 6th standard? Okay. Now, let's try. A small stone and a bucket full of water. Drop the stone into the water from a height of about 20 centimeters. You will hear the sound of stone dropping in the water. Now drop the same stone into the water from a height about 100 centimeters. You will hear its sound again. What is the difference in the sound in the two action above? What can we conclude from this? बघा, आपण एक लहान दगड आणि बालदीभर पाणी घ्यायचं आहे. बालदीपासून साधारण 20 सेंटीमीटर उंचावरून तो दगड पाण्यात टाकायचा आणि दगड पाण्यात पडण्याचा आवाज ऐकायचा. आता तोच दगड 100 सेंटीमीटर उंचीवरून पाण्यात टाकायचा, पुन्हा दगड पाण्यात पडेल आणि आवाज ऐकू येईल. या दोन्ही आवाजांमध्ये काय फरक असेल सांगा मला? काय फरक असेल या दोन्ही आवाजांमध्ये? येस अनुज? जेव्हा खालून टाकू तेव्हा हल थोडा येस, आवाज येईल आणि जेव्हा आवाज कमी वर येईल. हा येस, कमी येईल आणि वरतून टाकू तेव्हा जास्त येईल आवाज. व्हेरी गुड. नेक्स्ट. What? Okay. The actions of lifting a sack are shown in the picture. One sack looks empty, the other one is full. What difference you notice in the way the two sacks are lifted? The gravitational force on the empty sack is less, that is to say, it weightless. The gravitational force on the bigger sack is greater, in other words, it weighs more. बघा, तुम्ही बाजूच्या चित्रात पाहू शकता की पोते उचलण्याची क्रिया चालू आहे. एक पोतं लहान आहे आणि दुसरं मोठं आहे. तुम्हाला पोती उचलताना काय फरक दिसतोय सांगा मला? सांगा. येस भावेश?
पहिला पोता लगेच उचलला जातो. हा, आणि दुसरा पोता उचलण्यासाठी जड जातो. येस, जास्त बल लावावं लागतं. असं का झालं? कारण पहिला पोता रिकामा आहे, हलका आहे. ते का हलका आहे? कारण जी गोष्ट हलकी असते त्यावर पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते कमी असतं. आणि जी गोष्ट वजन आहे तिच्यावर असणारं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल, पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे जास्त असतं. त्यामुळे ते दुसरा पोतं उचलण्यासाठी जड जात आहे. ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाय टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. याचाच अर्थ जास्त वजन उचलण्यासाठी आपल्याला जास्त बल लावावं लागतं. ओके, अंडरस्टूड? समजलंय का इथपर्यंत? 6th स्टँडर्ड. ओके, आता काही क्वेश्चन आन्सर्स. Now some question answers, okay? What is called as muscular force? स्नायुबल म्हणजे काय? What is mean by muscular force? स्नायुबल म्हणजे काय? Yes, Anuj. The force applied with the help of muscular is called muscular force. ओके, मराठीमध्ये कोण सांगणार स्नायुबल म्हणजे काय? नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय मेकॅनिकल फोर्स? यांत्रिक बल म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय मेकॅनिकल फोर्स? येस प्रमिता. The force applied by means a machine is called the mechanical force. येस, चला सांगा यांत्रिक बल म्हणजे काय? अंतरा. अजून कोण आहे मराठी मीडियम मधून? ओके, नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स? भावेश. ओके, जय. Yes, teacher. The force applied by the art of pull objects towards its shape are called gravitational force. ओके, गुड. ओके, आय विल गिव्ह यू एक्झाम्पल अँड यू हॅव टू टेल मी कोणता फोर्स ऍक्ट करतोय. ओके ओके, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आणि तुम्ही मला सांगायचं की तिथे कोणता फोर्स ऍक्ट करतोय. चला, फर्स्ट आहे किकिंग अ फुटबॉल. किकिंग अ फुटबॉल, फुटबॉलला लात मारणे. किकिंग अ फुटबॉल, विच फोर्स? हँड रेज करा. मस्क्युलर, गुड. नेक्स्ट आहे रोलिंग अ रोटी. रोलिंग अ रोटी, चपाती बनवणे. कोणता फोर्स? येस, आदेश. Muscular. Muscular. येस, गुड. नेक्स्ट आहे वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन, आदेश. Muscular. नो. Mechanical force. मेकॅनिकल, येस. देन fruit falling from a tree. Fruit falling from a tree. Yes, Anuj. Gravitational force. Gravitation force. Gravitation. Yes, gravitational force. Then after that,
Mixer. Mixer. Mechanical. Yes. Then making a pot. Making a pot from soil. मातीची भांडी Muscular. बनवणे. Muscular. Muscular. Yes. Bullocks. Bullocks are pulling the bullock cart. Muscular. Yes. Okay, good. So you have perfectly understood what are the types of forces. समजले आहेत ना नीट? ओके. सो रेस्ट पार्ट आहे फोर्सेस बद्दलच. टाइप्स ऑफ फोर्सेस सम मोर आर देअर. ते आपण नेक्स्ट लेक्चरला शिकणार आहोत. ओके. 5th स्टँडर्ड सगळ्यांचं लिहून झालंय? 5th स्टँडर्ड. येस. शो मी युअर बुक्स देन. शो मी युअर बुक्स वन बाय वन. चला. अनिकेत, शो मी युअर बुक. Okay. Okay. Good. Then Tanmay. Tanmay, you show me your book. Okay. Good. After that, अजून कोण आहे? आर्य. आर्य, show me your book. Okay. Good. Next. अजून कोण आहे 5th स्टँडर्ड? 5th. ओके. 6th स्टँडर्ड. कोणाकोणाच्या बुक दाखवायच्या राहिल्यात? 6th स्टँडर्ड. Anuj, have you showed me book? Okay, show me. Show me the book, Anuj. Okay. Antara. Antara, show me the book. Yes, Antara, show me the book fast. Okay, let it be. ओके. तर 5th स्टँडर्ड 6th स्टँडर्ड आपण आज जे काही शिकलो सगळ्यांना समजलंय का? सांगा मला, कोणाला काही डाऊट आहे? एनीवन हॅज एनी डाऊट? No. Okay. So if no doubt, you can leave the class. Your homework related to this will be posted on your respected Google Classroom. Okay. Okay. So bye bye. You can leave now. Bye bye. Welcome. Bye, teacher. Bye bye. Bye, teacher. Bye. Bye, bye, teacher. Bye bye.